गुड मॉर्निंग, नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सूर्योदय झालेला आहे बघा. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. तर आता इथे आम्ही चूल पेटवली आहे पाणी तापवण्यासाठी. थंडी होती पण थोडा वेळ बाहेर थांबल्यामुळं थंडी कमी जाणं लागली. तर इथे गाडी पुसत आहेत कारण त्यांना त्यांच्या ऑफिसला जायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मस्त ऊन पडलेलं दिसते कोवळं. हे बघा क्षितिज झोपेतून उठलाय आणि तो पॉपकॉर्नची वाटी घेऊन बसलाय. क्षितिज काय खातो? इकडे बघून सांग, मम्मीकडे बघून सांग. मला सांग, इकडे बघ काय खातो? कोणी दिलं? हा बघा, मी आता 2 कांदे छोटे छोटे सोलून घेतलेत कारण चव छान येते. आणि मी कांदा आता चिरणार आहे म्हणून आता क्षितिज 2 वाटे घेऊन आलाय. तर 1 वाटी त्याला पोहे खाण्यासाठी त्यानं आणली आणि 1 वाटी मला कांदा ठेवण्यासाठी. बघा खूप भूक लागली. तुम्ही पाहिलंच मग अशा झोपेतून उठल्यासच पॉपकॉर्न खाल्ले होते. आणि तो आता वरती मनी करतो. ॲक्च्युली वरती मी मटकी त्याने घेतली फ्रीजमधून काढून, तर मी वरती ठेवली. आणि तुला मटकी ही मोड आलेली खूप आवडते, मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. बघा तो कसा मटकीचं पुढं घेऊन पळून गेला. खूप आगाऊ झाला आहे तो. इथे बघा मी कांदा चिरून घेतला आहे, मिरच्या चिरल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे बारीक. तर क्षितिज तिखट खातो म्हणून मी मिरची घेते. हे बघा इथे मी चाळणीमध्ये पोहे भिजवले आहेत कारण पोहे चाळणीमध्ये भिजवले की ते छान मऊ होतात. नंतर गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी टाकलेलं आहे कारण तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मोहरी टाकली की ती लगेच तडतडते. तर बघा मोहरी तडतडत आहे आणि मोहरीचा पूर्ण आवाज बंद झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. तर बघा आता इथं मोहरी तडतडली आहे पूर्ण, बघा तुम्ही. तर मी आता मोहरीमध्ये कढईमध्ये जिरे टाकणार आहे. बघा हे जिरे चांगलं असं फुलल्यावर मी आता कढईत तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, बघा तुम्ही. नंतर मी त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकल्या आहेत कारण क्षितिज तिखट खातो. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत कारण तळलेली कोथिंबीर क्षितिज बाहेर काढून फेकत नाही. जर वरून आपण कच्ची कोथिंबीर घातली तर तो काढून टाकून देतो, म्हणून मी कोथिंबीर त्याला पोहे बनवताना असं परतूनच घेते आहे. नंतर आम्ही लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटण करतो. तर ते बघा ह्याची खूप छान चव लागते. लसूण आणि कोथिंबीर मिक्स वाटलेली असते मीठ घालून, म्हणून मी ते तशी टाकते. काय देऊ? पोहे देऊ तुला? अरे अजून बनवले नाही बाळा मी. मम्मा बनवते का? मागे हो, गॅस चालू आहे. बेबीला देऊ? ओके बाळा. पोहे कसे लागतात? छान. मग परतल्यावर देते. हां कच्चेच देऊ होय? नको आहे पोटात दुकान. हो पोहे होय, तुला आवडतात का? मम्मीने बनवले हो पोहे? मम्मीने पोहे बनवले? तिथं येतो आहे. हो तू सर मागे सरक, खाली बस मांडी घालून, मग पोहे देते. खाली बस मांडी घालून देते मी, तू मांडी घाल आधी. गॅस होय हो चालू आहे गॅस. अयो कोण बघतंय रे? बेबी बघताय काय गॅस चालू आहे का? चालू आहे का गॅस? बेबी कोणाला पोहे खायचे? मम्माला नाही, बेबीसाठी पोहे बनवले. कोणाला द्यायचे? ओके गुड, बेबीसाठी. तू आधी मांडी घालून बस ना, मग देते मी पोहे. हे बघा क्षितिजसाठी छान छान मस्त असे गरम गरम पोहे आता बनवत आहे मी. क्षितिजने हे बघा माझ्या वाटी आणून दिली आणि मम्मा पोहे दे म्हणते. आता ह्याला काही कच्चे पोहे खाऊ घालायचे का नाही? तर हे मस्त छान असे परतून द्यायचे. हे क्षितू बघा एवढी भूक लागली, पॉपकॉर्न खाल्ले तरी हा स्वतःच्या हातानंच पोहे घ्यायला लागलाय. आगाऊ झालाय बेबी. हे बघा आता मी क्षितिजला गरम गरम पोहे देते खायला. त्याचे रिॲक्शन बघूया आपण. क्षितिज त्या वाटेत घ्यायचं होय छोट्या, मग थंड कसं होणार? गरम पोहे फुकतोयस तू? फुकून खाणार? त्या तोंडाला खायचं? खोकला येतो तुला? हॉस्पिटलला जायचं? मोमो झाला? पप्पाला सांगायचं का मोमो झाला म्हणून? खा ना पोहे, पोहे खा. हो मोमो झाला, खा पोहे खा.
कसे लागते? कसे मग सांग ना कसे लागतात पोहे? काय झालं? तिखट लागलं? मिरची खाल्लीस का तू? बघू चेक करते मी मिरची आहे का त्याच्यामध्ये. पोहे दे, सगळे पोहे दे. वाटी बघू, मला दाखव मिरची आहे का. हो याच्यामध्ये मिरची आहे. हां खा, आता मी मिरची काढली, खाऊन घ्या. मला आता सांग कसं लागते. हां छान. अरे पोहे आहेत ते, खाऊन घे. हो पोहे आहेत ते, खा. छान आहे ते, खा. हो छान छान, खाऊन दाखवून मला सांग कसं लागते. खा. अच्छी. कसा? अच्छी. अच्छी. सर्दी कोणाला झाली? बेबीला. ओके. ती पोहे खाऊन घे ना पटपट मग. मांडी घालून बसायचं. मांडी घाल. सांडू दे, आपण नंतर झाडून काढू. खा. बघा क्षितिजला 2 वाट्या लागतात खायला बसलं की. एकदा ह्या वाटीत घ्यायचं, नंतर त्या वाटीत ओतायचं. हे असं करता करताच हे बघा असं पोहे खाली सांडतो. मग तुम्ही तुमच्या लहान मुलांना काय काय खायला देता ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी क्षितिजसाठी नक्कीच काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत राहील. चलो बाय. बघा कसं पोहे फुकून खातोय. खा, थंड झाले, खा. गरम आहेत का? मोमो होतो का? मम्मानं दिलं का? खा मग, छान आहेत, खा. हो छान छान. आई म्हणायचं, पूजा म्हणायचं नाही. आई. कसे लागते? हो आई मम्मा म्हणायचं. कसं सकाळी सकाळी क्षितिजला भूक लागते म्हणून अगोदर त्याला पोहे करून खायला घातले आणि थोडेसे उरले होते तर ते मीही खाल्ले. आणि मग आता चला म्हटलं नंतर भांडे घासूया. सकाळी घासायला वेळ होता पण एवढी थंडी होती की पाण्यामध्ये हातच घालू वाटत नाही. आणि त्याच्यामुळे थोडंसं असं ऊन पडलं की मगच मी भांडे घासते. बघू शकता तुम्ही सूर्य किती वरती आलेला. पाठीमध्ये पाणी मी मगाशीच काढून घेतलेलं पण भांडे घासायची माझी राहूनच गेली होती. तर चला म्हणलं आता भांडे घासून घेऊया. भांडे घासताना शूट करणं मला काही शक्य नव्हतं म्हणूनच मी भांडे घासून धुवून झाल्यावरच शूट केले. कारण क्षितिज येऊन काय करतो? शेंगा होय. आजीला हेल्प करतो. पप्पाला बनवायचं का खायला? हातलं बनवायचं होय. बिया फक्त आणि हे बाकीचं सगळं फेकून द्यायचं का? आजीने सांगितलं फेकून दे. फेकून द्यायचं का ते? बिशी मामात भरायचं होय खेळायला. बघू काय करतो तू. शेंगा निवडतोयस? कोणासाठी भाजी बनवायची? हां भाजी कोणासाठी बनवणार तू? मटकी बनवायची का? मन्ने बनवायची? ती तर वालाची शेंगे. बघू. हां छान छान. करा, आजीला हेल्प कर. आंघोळ कधी करायची? नंतर आंघोळ झाल्यावर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग मी आणि क्षितिज फुलं आणायला बाहेर गेलो. सकाळी देवपूजा झाल्यावर मस्त देवासाठी छान अशी गुलाबाची फुलं घेतली. जी आमच्या दारात आहेत पिवळ्या कलरची फुलं. हे बघा इकडे पण कळ्या आहेत आणि तिकडे फुलं आहेत 2 आलेली. 2 म्हणता नाही येणार, एकच आहे कारण दुसरी तर अजून कळीच आहे पण थोडीशी मोठी येते. हे बघा. आणि हे इथे एक गुलाबाचं फूल आहे ते तोडते मी. खूप छान अशी फ्रेश फुलं आहे ती जी मी देवासाठी चालवते. आणि क्षितिज पण तिकडे फुलं गोळा करायला गेले बघा तुम्ही. आणि पलीकडं आहे पारिजातचं झाड. त्याला माहिती आहे मग ती फुलं तोडते आणि तो खाली फुलं तोडते बघा. अशाची फुलं आहेत ती सदाफुलीची झाड आहे. क्षितिज तोडते फुलं. आहे आमचं पारिजातकाचं झाड. तर आता याचा बहर कमी झालेला थोडीच मोजकीच फुलं येतात. हे बघा. आणि फुलं पण एकदम अशी छोटी छोटी साईजची आहे. तर आपण आता ही फुलं तोडूया. नंतर हे आहे गोखरणीचं फूल. इथं 2 फुलं आलेले आहेत त्याला. पलीकडं पण एक आणखी आहे फूल. तर बघा क्षितिज हे गेला फुलं तोडते क्षितिज. बघा तुम्ही. त्याला माहिती आहे आता मम्मा काय करते, देवाला फुलं ठेवते रोज त्याच्यामुळं तोच तोडतो. बघा तुम्ही.
बास बाळा. तो चेक होतो झाडाला कुठं कुठं फुलं त्यानं सगळी फुलं. दे मम्मीकडे दे. दे माझ्याकडे दे ना. आपण ठेवू तिथं पण एक आहे का. तोडा मग द्या माझ्याकडे द्या. बस चला. जय बापाला ठेवायची दे. हो माझ्याकडे दे ना आधी दे. हे बघा तो आणखी काहीतरी शोधतोय. तर इकडं आहे मस्त अशी शेवंतीची फुले. म्हणजे शेवंती तर हे एकच झाड आहे पण ह्यालाच 2 प्रकारची फुलं येतात. तर पिवळी आणि थोडीशी चॉकलेटी फुलं आहेत त्याला. बघू शकता खूप छान अशी फुलं आहेत. आणि हे मी आता देवासमोर वाहणार आहे. तर फुलं देवासमोर वाहिल्यावर एकदम असं छान प्रसन्न असं वाटतं आणि देवघरही छान असं दिसतं. बघू शकता मोठं झाड आहे आमचं. मी आता सांगितलं होतं ना थोडीशी चॉकलेटी पण फुलं आहेत. तर बघा थोडंसं चॉकलेटी शेडमधून आहे. बघू शकता तुम्ही खूप सारी फुलं आहेत. नंतर आमच्याकडे चाफ्याचं पण झाड आहे पण त्याला आणखी फुलं आलेली नाही आहेत. कारण पावसाळ्यामध्ये मी झाडाची कटिंग केली होती म्हणजे त्याच्या फांद्या तोडलेल्या. त्याच्यामुळे त्या झाडाला आता फुलं काही आलेले नाही आहेत. आणि ते तोडून मी त्याचं झाड दुसरीकडे लावलं त्यामुळे सध्या तरी ते छोटंसंच आहे म्हणून काही त्याला फुलं येत नाही आहेत. पण ते फुलं आल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की आमच्या चाफ्याच्या झाडाला सुद्धा किती खूप सारी फुलं येतात. नंतर मी आणि क्षितिजनी मिळून देवासाठी जी फुलं तोडली होती ती देवाला आम्ही आणून वाहिली. बघा तुम्ही किती छान वाटतं त्या देवघर. देवाऱ्यासमोर गेला की मनामध्ये एकदम प्रसन्न होऊन गेलं. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.